टेक इन्फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपल्याला माहीतच आहे की पुणे मंडळासाठी माडाची लॉटरी निघालेली आहे। त्या लॉटरीमधील वेगवेगळ्या प्रकल्पाविषयी आपण माहिती बघत आहोत। आज आपण रोहन आनंद फेज 1 सोमठाणेबद्दल माहिती बघणार आहोत। सर्वप्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही मी माडाचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल। तर चला आज आपण बघूया रोहन आनंद फेज 1 सोमठाणेबद्दल सविस्तर माहिती बघूया। त्याचा स्कीम कोड आहे 813A। 1 RKचे घरे उपलब्ध आहे आणि स्कीम कोड 813B मध्ये 1 BHKची घरे उपलब्ध आहेत। सर्व घरे हे 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत EWS आणि LIG ग्रुपसाठी उपलब्ध आहे। त्याची डेट ऑफ कंप्लीशन आहे 30/12/2024 म्हणजे रेडी पोझिशन फ्लॅट आहे ते, म्हणजे आपल्याला कुठलीही वेटिंग करायचं काम नाही आहे। लिटिगेशन कोणतेही नाही आहे। बिल्डिंग टाईप ही कॉमन बिल्डिंग असणार आहे, त्यातच माडाचे फ्लॅट असणार आहे। बाकीचे फ्लॅट हे प्रायव्हेट बिल्डरांचे आणि बाकीचे हे माडाचे सेम बिल्डिंगमध्ये असणार आहे। विंग D आणि E मध्ये माडाचे फ्लॅट असणार आहे आणि जे काही बाकीचे A B C त्या 3 विंग आहेत त्या टोटल प्रायव्हेट बिल्डरांचे फ्लॅट असणार आहे आणि D आणि E मध्ये प्रायव्हेट बिल्डरांचे प्लस माडाचे सुद्धा फ्लॅट त्यात असणार आहेत। कधी तुम्हाला महारेरावर जाऊन कधी डिटेल चेक करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता। त्याचा रेरा नंबर आहे P521000231186। तर आता आपण थोडक्यात माहिती बघून घेऊ। हे बघा, स्कीम कोड 818A मध्ये 1 RKचे टोटल 55 घरे उपलब्ध आहे। हे EWS कॅटेगरीसाठी आहे। EWS साठी आपल्याला EMT अमाऊंट 15,000 प्लस ॲप्लिकेशन शुल्क भरावे लागेल 708 रुपये आणि त्याची कॉस्ट दिली माडाने 9,95,900 ते 10,16,100। त्याचा कार्पेट एरिया दिला आहे 23.60 ते 23.90 स्क्वेअर मीटर। आता त्या कार्पेट एरियामध्ये आपण कार्पेट एरिया स्क्वेअर फीटमध्ये पण बघून घेऊ। हे बघा, स्कीम क्रमांक 813B मध्ये 1 BHKचे टोटल 36 घरे उपलब्ध आहे। हे 36 घरे हे LIG ग्रुपसाठी आहे। यासाठी आपल्याला EMT अमाऊंट 20,000 रुपये प्लस 708 रुपये ॲप्लिकेशन शुल्क असे 20,708 रुपये आपल्याला भरावे लागेल। माडाने प्राईस दिलेली 11,97,800 ते 12,03,900। त्याचा कार्पेट एरिया 29.02 स्क्वेअर मीटर। आता आपण कार्पेट एरियाचं स्क्वेअर फीटमध्ये बघून घेऊ। बघा, स्कीम कोड 813A चा कार्पेट एरिया आहे 1 RK साठी 23.60 ते 23.90 स्क्वेअर मीटर। तर स्क्वेअर फीटमध्ये बघितला तर 254 ते 257 स्क्वेअर फीट, म्हणजे एरिया छोटा असणार आहे। स्कीम कोड 813B मध्ये 1 BHK साठी त्यांनी कार्पेट एरिया दिला आहे 29.02 स्क्वेअर फीट। त्याचा स्क्वेअर फीटमध्ये बघितला तर 312.36 स्क्वेअर फीट। 1 BHK साठी 29.02 स्क्वेअर मीटर, त्याचा स्क्वेअर फीटमध्ये 312.36 स्क्वेअर फीट असा त्याचा एरिया असणार आहे। आता आपण कॅटेगरीनुसार बघून घेऊ की कोणत्या कॅटेगरीसाठी किती घरे उपलब्ध आहे। स्कीम क्रमांक 813A मध्ये 1 RKचे टोटल 55 घरे उपलब्ध आहे। SC कॅटेगरीसाठी 6, ST साठी 3, NT DT जनरलिस्ट फ्रीडम फायटरसाठी येतो प्रत्येकी 1 फ्लॅट, फिजिकल हँडिकॅपसाठी 2, डिफेन्स फॅमिलीसाठी 1 सर्व्हिसमनसाठी 3, MP MLA MLC साठी माडा एम्प्लॉईसाठी 1, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी 3, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी 1, आर्टिस्टसाठी 1 आणि जनरल पब्लिकसाठी 29। आणि आता बघून घेऊ आपण 813B साठी कॅटेगरीनुसार किती फ्लॅट उपलब्ध आहे। टोटल फ्लॅट 36 कॅटेगरीनुसार बघू। SC कॅटेगरीसाठी 4, ST साठी 2, NT साठी 1, DT साठी जनरलिस्टसाठी फ्रीडम फायटरसाठी आणि फिजिकल हँडिकॅपसाठी आणि डिफेन्स फॅमिलीसाठी प्रत्येकी 1 फ्लॅट उपलब्ध आहे आणि 1 सर्व्हिसमनसाठी 2 फ्लॅट, MP MLA साठी 1 फ्लॅट, माडा एम्प्लॉईसाठी 1, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी 2, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी 1, आर्टिस्टसाठी 1 आणि जनरल पब्लिकसाठी 16 असे टोटल 36 फ्लॅट हे 813B 1 BHK साठी उपलब्ध असणार आहेत। आता आपण महारेरानुसार थोडक्यात माहिती बघून घेऊ। बघा, प्रोजेक्टचं नाव रोहन आनंद फेज 1, डेट ऑफ कंप्लीशन 30/12/2024, लिटिगेशन कोणतेही नाही।
बघा ह्या प्रोजेक्टमधले सी विंग ही 12 सँक्शन फ्लोअर 12 आहे. म्हणजे ह्या विंगमध्ये 12 फ्लोअरची ही विंग असणार आहे. हिच्यात 1 BHK आणि 2 BHKची घरे उपलब्ध असणार आहे. टोटल प्रायव्हेट बिल्डरांची घरे असतील. हे बघा ही विंग डी आहे. त्यामध्ये आपले माडाचे फ्लॅट असणार आहे 1 BHKचे. त्यामध्ये आपले टोटल फ्लॅट असणार आहे. बघा टोटल सँक्शन फ्लोअर दिलेले 12. त्याच्यात क्लोज पार्किंग एकच दाखवली त्यांनी. 1 BHKचे बघा 29.04 कार्पेट एरिया स्क्वेअर मीटरमध्ये असणाऱ्यांचे टोटल 131 घरे आहे. त्यामधले 95 प्रायव्हेट बिल्डरांचे घरे ऑलरेडी बुक झालेले आहे आणि ते रिमेनिंग 36 घरे आहेत ते माडासाठी उपलब्ध असणार आहेत. हे 1 BHKचे स्कीम क्रमांक 813B साठी. हे ई विंगमध्ये माडाचे 1 RKचे घरे उपलब्ध आहे. टोटल 1 RKचे 55 घरे हे विंग बिल्डिंग ईमध्ये असणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की सँक्शन फ्लोअर दिले त्यांनी 12 आणि बघा स्टुडिओ अपार्टमेंट असणार आहे. ह्यामध्ये बघा काही घरे हे ऑलरेडी बुक झालेले आहेत आणि ते काही रिमेनिंग घरे आहेत 55 घरे रिमेनिंग आहे ते माडासाठी उपलब्ध असणार आहेत. विंग ईमध्ये 1 RKचे स्कीम क्रमांक 813A साठी बिल्डिंग ईमध्ये घरे उपलब्ध असणार आहेत. आता आपण सर्वप्रथम बिल्डिंगचा लेआउट बघू, नंतर आपण फ्लोअर प्लॅन बघून घेऊ. बघा हा बिल्डिंगचा लेआउट दिलेला आहे. ह्या ठिकाणी A विंग, B विंग, C, D आणि E अशा प्रकारे ह्या 5 विंग असणार. ही D विंगमध्ये 1 BHKची घरं आणि E विंगमध्ये 1 RKचे टोटल 55 घरे यात असणार आहे. अशा प्रकारे हा प्रकल्प आहे. अशा प्रकारची ही बिल्डिंग असणार आहे. A बिल्डिंग, B, C, ही डी बिल्डिंग आहे आणि ही ई बिल्डिंग आहे. ह्या D आणि E बिल्डिंगमध्ये माडाचे घरे असणारे प्लस प्रायव्हेट बिल्डरांचे. मग आता कोणत्या फ्लोअरला किती फ्लॅट दिले? विंग डीमध्ये पर फ्लोअर 12 फ्लॅट त्यांनी दिलेले आहे. बघा आपल्या माडाचे फ्लॅट सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर आणि 11 फ्लोअरला विंग डीमध्ये 1 BHKचे पर फ्लोअर 12 फ्लॅट असणार आहेत. असे टोटल 36 फ्लॅट असणार आहे ते विंग डीमध्ये. आणि विंग ईमध्ये 1 RKचे आपले टोटल 55 फ्लॅट असणार आहे पर फ्लोअर. काही फ्लोअरला सेकंड फ्लोअरला 13 फ्लॅट, थर्ड फ्लोअरला 17, फोर्थ फ्लोअरला 9 आणि 9th फ्लोअरला 18 असे टोटल 55 फ्लॅट असे असणार आहेत विंग ईमध्ये. आता आपण लेआउट बघून घेऊ. बघा हा सेकंड विंग डीमध्ये सेकंड फ्लोअरचा प्लॅन आहे. त्याच्यात 1 BHKची घरे उपलब्ध आहे. पर फ्लोअरला 12 फ्लॅट आहेत. ह्या फ्लोअरमध्ये सेकंड फ्लोअरमध्ये बघा 12 त्याचा लेआउट बघून घेऊ. बघा एंट्री केल्यानंतर बघा ह्या राईट साईडला बघा किचन आहे आणि लेफ्ट साईडलाही टॉयलेट बाथरूम आहे. आणि आपण लॉबीमधून पुढे गेले की बघा हा लिव्हिंग दिलेला आहे आणि त्याच्या साईडने त्यांनी बेडरूम न म्हणता त्याला स्टडी रूम म्हटलेला आहे. आणि हा स्टडी रूम दिलेला आहे आणि त्याला बघा छोटीशी एक बाल्कनी दिलेली आहे. म्हणजे हवा येण्यासाठी व्हेंटिलेशनसाठी बाल्कनी खूप चांगली दिलेली त्यांनी ह्या प्रोजेक्टसाठी. बघा इथे सुद्धा त्यांनी बाल्कनी दाखवलेली आहे. तसंच हा दुसऱ्या फ्लॅटचा सेम प्लॅन आहे. एका फ्लोअरला 12 फ्लॅट, 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेसेस दिलेले आहे. ह्या अशा 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेसेस दिलेला आहे. असा L आकारामध्ये हा बिल्डिंगचा लेआउट असणार आहे. बाकी सर्व फ्लॅट 1 BHKचा फ्लोअर प्लॅन सेम असणार आहे. आता हा जो काही आहे हा विंग ईमधील 1 RKचा फ्लोअर प्लॅन आहे. सेकंड फ्लोअरचा आपण बघून घेऊ. बघा 1 RKचा फ्लोअर प्लॅन कसा असणार आहे. बघा एंट्री केल्यानंतर बघा इथे ह्या साईडने आपल्याला लेफ्ट साईडने किचन दिसतोय आणि पुढे हा हॉल दिलेला आहे. बघा हॉलला त्यांनी इथे बाल्कनी दिलेली आहे आणि ह्या साईडने किचनच्या एक्झॅक्ट समोर हा टॉयलेट बाथरूम दिलेला आहे. अशा प्रकारे हा 1 RKचा सेम प्लॅन असणार आहे. बघा हा सुद्धा फ्लॅट सेम आहे. बाल्कनी दिलेली प्रत्येक फ्लॅटला लिव्हिंगला त्यांनी बाल्कनी दिलेली आहे. बघा इथे सुद्धा सेम आहे. पर फ्लोअरला 2 स्टेअरकेसेस आणि 2 लिफ्ट त्यांनी दिलेला आहे. बघा ही एक स्टेअरकेस आणि लिफ्ट आणि ही एक स्टेअरकेस आणि लिफ्ट सेकंड फ्लोअरचा हा प्लॅन आहे 1 RKचा विंग ईमधील. बाकी फ्लोअरचा सुद्धा प्लॅन सेम असणार आहे.
आता आपण थोडक्यात त्या लोकेशनबद्दल माहिती जाणून घेऊ. बघा, ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे रोहन आनंद. ह्या ठिकाणी हा प्रोजेक्ट असणार आहे. हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे. बघा, इथे इंदिरा कॉलेज त्याच्या जवळच आहे. ह्या ठिकाणी तळेगाव दाभाडे, बघा सोमठाणे ह्या ठिकाणी दाखवत आहे आणि आपला प्रोजेक्ट आहे तो ह्या ठिकाणी असणार आहे. बघा, आपण गुगल मॅपच्या सहाय्याने सुद्धा हा प्रोजेक्ट बघू शकतो. बघा, इथे रोहन आनंद दिसत आहे. हा प्रोजेक्ट आहे. हा तो रोहन आनंदचा प्रोजेक्ट आहे. बघा, ह्या ठिकाणी आपण बघा ही ई विंग आणि ही डी विंग, यामध्ये माडाचे फ्लॅट असणार आहे. बघा, हा परंदवाडी रोड गेला आहे ह्या प्रोजेक्टपासून. चौराई नगर सुद्धा इथनं जवळच आहे. बघा, हा मुंबई सातारा हायवे. बघा, इथला आजूबाजूचा आपण लोकॅलिटी एरिया बघू शकतो. बघा, ह्या प्रोजेक्टपासून जे काही इंजेवाडी फेज 3 आहे ते फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे. आता त्याच्या जवळपासचे एरिया इंदिरा नॅशनल स्कूल परंदवाडी 2.3 किलोमीटर अंतर, इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 3 किलोमीटर, बेगडेवाडी स्टेशन 3.7 किलोमीटर, बेगडेवाडी स्टेशन 3.7 किलोमीटर, एल्प्रोसिटी स्क्वेअर मॉल 15 किलोमीटर, पायोनियर हॉस्पिटल 1.4 किलोमीटर, पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट 34 किलोमीटर. बघा, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे 900 मीटर, सयाजी हॉटेल 15 किलोमीटर, अप्पूघर 12 किलोमीटर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएट 7.1 किलोमीटर. आता ॲमेनिटीज कोणकोणत्या आहे? स्विमिंग पूल, सोलार लाइटिंग, ग्रोसरी शॉप, ॲम्फीथिएटर, कम्युनिटी हॉल, बास्केटबॉल कोर्ट, टेबल टेनिस, एंट्रन्स लॉबी, मल्टीपर्पज हॉल, इंडोर गेम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, क्लब हाऊस, 24/7 पॉवर बॅकअप, 24/7 आवर्स पॉवर बॅकअपसुद्धा तिथे दिलेलं आहे त्यांनी. चिल्ड्रन प्ले एरिया, लँडस्केप गार्डन, वॉटर सप्लाय 24 आवर्स, लिफ्ट, कार पार्किंग, कॅरम, सिक्युरिटी कॅबिन, कार्बेट डिस्पोजल, सिनियर सिटीजन सिट आउट, इंटरनल स्ट्रीट लाईट, असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲम्युनिटीज दिलेले. आणि ह्या सर्व ॲम्युनिटीज माडासाठी सुद्धा वापरता येणार आहेत, कारण की ही माडाची जी काही घरं आहे ते कॉमन बिल्डरांच्याच बिल्डिंगमध्ये असल्यामुळे ते सर्व ॲम्युनिटी यूज करता येतील. आता करंट मार्केट प्राईसबद्दल आपण बघून घेऊ. ह्या एरियामध्ये जी काही प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट विकत आहे ह्या बिल्डिंगमधले ते 17 लाखापासून सुरुवात झालेली त्याची, तर ते 34 ते 35 लाखापर्यंत ते फ्लॅट विकत आहे. कार्पेट एरिया सेम आहे. तसं 1 RKसाठी नाही, कार्पेट एरिया तर थोडाफार मोठा असणार आहे, त्यामुळे 1 RKसाठी समजा आपण कधी करंट मार्केट प्राईस बघितली तर ती 1 RKसाठी बघितलं तर ती नियर अबाउट 17.5 लाख, म्हणजे 17.5 लाखापर्यंत 1 RKची ती मार्केट करंट प्राईस असू शकते. आणि माडाने आपल्याला ती नियर अबाउट 10 लाखापर्यंत हा फ्लॅट दिलेला आहे. आणि 1 BHKची कधी आपण मार्केट प्राईस बघितली तर करंट ती मार्केट प्राईस आहे ती 21 ते 22 लाखापर्यंत त्याची मार्केट करंट प्राईस आहे. आणि माडाने तेच फ्लॅट आपल्याला 11 ते 12 लाखामध्ये माडा देत आहे, म्हणजे नियर अबाउट 50% कमी किमतीत आपल्याला हे फ्लॅट भेटत आहे. आणि त्याची रेंट बघितलं त्या एरियामध्ये 1 RKसाठी 4,500 ते 5,000पर्यंत आपल्याला घर भाडे भेटू शकते, तर 1 BHKसाठी 6,000 ते 7,000पर्यंत आपल्याला रेंट मिळू शकतो. ॲडव्हान्टेज बघायचं म्हटलं तर खूप सारे त्याचे ॲडव्हान्टेज आहेत. मेन म्हणजे कॉमन बिल्डिंगमध्येच माडाचे फ्लॅट भेटणार आहे. रेडी पोझिशन, नियर अबाउट रेडी पोझिशन येते, म्हणजे आपल्याला त्याची ती काही कंप्लीट डेट प्रॉपर डेट दिलेली त्यांनी 30/12/2024, म्हणजे ह्या वर्षी त्याचं पोझिशन डिसेंबरमध्ये मे बी भेटू शकतं. आणि अजून दुसरं म्हणजे आपल्याला 50% कमी किमतीची काही प्रायव्हेट बिल्डरांची जी काही किंमत आहे त्या एरियामध्ये, त्याच्या 50% कमी किमतीत आपल्याला ते फ्लॅट भेटत आहे. आणि व्हेंटिलेशनसाठी तो एरिया खूप चांगला आहे. त्यांनी फ्लॅट छोटे आहे पण बाल्कनी दिलेली आहे, हे त्याचं खूप चांगलं ॲडव्हान्टेजेस आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.